चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जवळपास 50 वर्षे जुना आणि कमकुवत झालेला रेल्वे उड्डाण पूल आता पाडण्यात येणार आहे। तज्ञांच्या स्थापत्य विषयक लेखापरीक्षण अहवालानंतर आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर महापालिकेने हा निर्णय घेतलाय। सन 1976 मध्ये उभारण्यात आलेला हा पूल कालांतराने कमकुवत झाल्याने केवळ हलकी वाहने आणि दुचाकींना जाण्यास परवानगी होती। जड वाहनांना मात्र पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता। 2011 मध्ये झालेल्या स्थापत्य लेखा परीक्षणात आणि 2022 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुनर्वलोकन अहवालात जुन्या पुलाला पाडण्याची शिफारस करण्यात आली होती। त्यानंतर रेल्वे विभागाने डिसेंबर 2024 मध्ये जुन्या पुलाच्या पाडकामास आणि आधुनिक सुविधांसह नवीन पूल उभारण्यास हिरवा कंदील दिला। महापालिकेने यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली असून लवकरच या पुलाचे काम सुरू होणार आहे। नवीन पूल उभारल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिकच सुरक्षित, वेळेची बचत करणारा आणि वाहतूक कोंडी कमी करणारा ठरणार आहे, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, पिंपरी चिंचवड।